थोड्या वेळाने मी अशोकवनाकडे मोठ्या उदास मनाने परतलो. राहून राहून मघाचे दृश्य डोळ्यासमोर उभे राहत होते. मधूनच बाबांच्या जागी मला ययाती दिसत होता. म्हातारा झालेला, मृत्यूच्या दर्शनाने बोबडी वळलेला, वेड्यासारखा धावणारा ययाती. मरण हाच जीवनाचा शेवट असेल तर जगात मनुष्य जन्माला येतो तरी कशाला? कच आणि अंगिरस यांचे उदात्त तत्त्वज्ञान मी आठवून पाहिले, पण ते माझ्या गोंधळलेल्या मनाचे समाधान करीना. लुकलुकणाऱ्या काजव्यांनी कधी अमावस्येचा अंधार उजळला आहे का? अशोकवनातल्या मंदिरात सुन्न मनाने मी येऊन पडलो. बाहेर काळोख दाटत होता. जसा बाहेर तसाच आत. माझ्या मनातही मुकुलिकेने हळूच येऊन सोन्याची समई लावली. महाल उजळला. त्या प्रकाशात दिव्याची ओनवळलेली तिची पाठमोरी आकृती मला मोठी मनोहर वाटली. मी मान वळवली. तिची सावली भिंतीवर पडली. किती मोठी आणि विचित्र दिसत होती ती. ती माझ्या मंचकाकडे हळूहळू येऊ लागली, एखाद्या नर्तिकेप्रमाणे. ती पावले टाकीत होती. माझे डोळे उघडे आहेत तसे पाहून ती मृदू स्वरात म्हणाली, "बरं वाटत नाही महाराजांना? काही सुचत नाही मला." मुकुलिके, बाबांची स्थिती पाहिली की आता काही काळजी करण्याचं कारण नाही म्हणे. आजच राजज्योतिषी सांगत होते, महाराजांचे सारे अशुभ ग्रह लवकरच. मला थोडं मध्य आणून दे. ग्रह, आजार, मृत्यू सारं विसरून जायचं मला. ती स्तब्ध उभी राहिली. मी चिडून ओरडलो, "मद्य हवंय मला." खाली पाहत ती उद्गारली, "इथं मद्य ठेवायचं नाही अशी देवींची आज्ञा आहे युवराज." तिच्या या उत्तरानं माझा संताप वाढायला हवा होता, पण खाली दृष्टी लावून उभी असलेली तिची मूर्ती मला इतकी मोहक वाटली की माझा राग कुठल्या कुठे पळून गेला. तिच्याकडे डोळे भरून पाहता पाहता माझ्या मनात आले, मी चित्रकार किंवा शिल्पकार असायला हवे होते. स्त्री ही स्वभावताच अंतर्ज्ञानी असते का? की आपल्या सौंदर्याच्या सामर्थ्याची जाणीव तिच्या मनात सदैव जागृत असते? मुकुलिकेची दृष्टी खाली वळली होती. असे अजूनही मी तिच्याकडे रोखून पाहत आहे. अतृप्त डोळ्यांनी तिच्या रूपाचा आस्वाद घेत आहे. हे तिला कसे कळले कुणाला ठाऊक. तिने मध्ये क्षणभर डोळे वर केले. निरभ्र आकाशात वीज चमकावी तसे काहीतरी मला वाटले. तिच्या मुखावरले मधुर स्मित, तिच्या गालांवरील ती गोड खळी, मादक सोनेरी प्रकाशात निमिष, अर्धनिमिष हे सारे मला दिसले. मी पुन्हा पाहिले. मुकुलिका खाली पाहत उभी होती. अगदी मंचकाजवळ होती ती. मी मध्ये प्यालो नव्हतो, पण त्याची धुंदी कणाकणात मला जाणवू लागली. दुसऱ्या क्षणी ययू, मला घट्ट धर, मला जगायचंय, हे शब्द माझ्या कानात घुमू लागले. त्या शब्दांचे असंख्य प्रतिध्वनी जणू काही घन होऊन माझ्या मेंदूवर घाव घालू लागले. युद्ध आणि मृगया या वाचून इतर व्यवहारात मी कधीही मध्याला स्पर्श करणार नाही असे लहानपणीच मी आईला वचन दिले होते. आतापर्यंत ते पाळलेही होते, पण हे घनाचे घाव चुकविण्याचा, मनाच्या वेदना विसरण्याचा दुसऱ्या काही उपाय मला सुचेना. मी मुकुलिकेला म्हणालो, "इथं मध्य ठेवायचं नाही अशी आईची आज्ञा आहे?" "हो युवराज." "कारण मी मद्यपानात गुंग होऊन पडेन असं भय वाटलं आईला." "तसं नाही युवराज." "मग?" "हे स्थळ निवांत आहे, नगरापासून दूर आहे. अतिथी म्हणून सारे ऋषीमुनी इथंच राहतात. यांना अपवित्र वाटणाऱ्या वस्तू इथं असू नयेत." बाबांचे ते आर्त आक्रंदन माझ्या कानात पुन्हा घुमू लागले. त्यांची ती शून्य दृष्टी, त्यांच्या शब्दाशब्दातून प्रकट होणारी ती मृत्यूची भीती. मी थरथर कापू लागलो. मला माझ्या एकटेपणाची भीती वाटू लागली. मला आधार हवा होता. मी झटकन कुशीवर वळलो आणि मुकुलिकेचा हात धरला. ती रात्र पुन्हा पुन्हा मनात येते. त्या रात्रीविषयी मुग्ध राहावे आणि काही सांगू नये. महापुरात प्रवाहाच्या उलट पोहण्याचा पुरुषार्थ असतो. त्या प्रवाहात वाहून जाण्यात कसला पराक्रम आहे? त्या वाहण्याचे वर्णन करण्यात तरी कोणता आनंद आहे? त्या रात्री जे घडले ते स्वाभाविक असेल. प्रत्येक रात्री जगात ते घडले असेल, घडत असेल, घडत राहील. पण काही गोष्टी कितीही नैसर्गिक असल्या तरी त्यांच्याविषयी बोलताना जीभ घुटमळते, मन ओशाळते, लज्जा आड येते. देवालयात देखील तरुणी आपल्या कंचुकीची गाठ सैल झाली आहे की काय हे आवर्जून पाहते.
ते काय उगीच? पण मी माझी कहाणी जशी घडली तशी सांगणार आहे. मला अंतःकरण उघडे करायचे आहे. ते उघडे करताना त्याचा कोणताही कोपरा अंधारात ठेवणे हा अपराध होईल. लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे, सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते, नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाप्रमाणे असते. ते तसे असावेच लागते. त्या रात्री मुकुलिकेच्या बाहुपाशात मी माझ्या बाहुपाशात मुकुलिका त्या रात्री कोण कुणाच्या मिठीत होते हे प्रत्यक्ष मदनाला सुद्धा सांगता आले नसते. मुकुलिकेचा हात मी हातात घेतला, मात्र क्षणार्धात माझा या जगाशी असलेला संबंध तुटला. मी उराज राहिलो नाही, ती दासी राहिली नाही. आम्ही केवळ दोन प्रेमिक झालो, दोन पाखरे, दोन तारे. आम्ही महालात नव्हतो, आम्ही हस्तिनापुरात नव्हतो, आम्ही पृथ्वीवर नव्हतो. अनंत आकाशात तारामंडलांच्या पलीकडे दुःख, रोग, मृत्यू या शब्दांचे ध्वनीसुद्धा तेथे ऐकू येत नाहीत, अशा स्थळी आम्ही पोचलो होतो. ते अगदी वेगळे जग होते. जितके सुंदर तितके धूसर, जितके मोहक तितकेच दाहक. ते केवळ आमचे दोघांचे जग होते. ती मधुर मूर्छा होती, ते विलक्षण वेड होते, ती सुंदर समाधी होती, कोण जाणे. मुकुलिकेचे आणि माझे ओठ ज्या क्षणी जुळले त्या क्षणी माझ्या मनातली मृत्यूची भीती लोप पावली. त्या रात्री मी मुकुलिकेची किती चुंबने घेतली आणि तिने मला किती चुंबने दिली, आकाशातल्या नक्षत्रांची कुणी गिनती करू शकतो का? स्त्री सौंदर्याचे वर्णन मी काव्यात वाचले होते. त्याचे अंधुक आकर्षण मला अनेक वर्षे वाटू लागले होते. त्या आकर्षणातल्या आनंदाची मला अस्पष्ट कल्पना आली होती. पण लहान मुलाने आकाशातला चंद्र धरावा तसा तो आनंद होता. सुंदर तरुणीचा सहवास किती उन्मादक असतो. तिच्या कणाकणातून क्षणाक्षणाला स्वर्गसुखाचे तुषार कसे उधळले जातात हे मी त्या रात्री पहिल्यांदा अनुभवले. अगदी धुंद होऊन गेलो मी त्याने. त्या धुंदीतून मी जागा झालो. पक्ष्यांच्या किलबिलाटाने मी डोळे उघडून समोरच्या खिडकीतून पाहिले. पूर्वेच्या महाद्वारातून सूर्याचा रथ वेगाने बाहेर पडत होता. त्याच्या चाकाने उडविलेली सोनेरी धूळ किती मोहक दिसत होती. मी मंचकावर उठून बसलो. याच शय्येवर रात्री किती व्याकुळ मनस्थितीत मी येऊन पडलो होतो. तीच शय्या, तोच महाल, त्याच भिंती, तोच मंचक, खिडकीतून दिसणाऱ्या त्याच वृक्षवेली. एका रात्रीत जणू काही त्यांचा पुनर्जन्म झाला होता. आता प्रत्येक गोष्ट माझ्या गात्रागात्रातून उसळणाऱ्या आनंद लहरीत भर घालीत होती. झाडे अधिक हिरवी झाली होती, पाखरे अधिक गोड गात होती. महालाच्या भिंती सृष्टीतले अत्यंत अद्भुत रहस्य पाहिल्याच्या आनंदात एकमेकींकडे डोळे मिचकावून पाहत होत्या. मी जागा झालो आहे की नाही ते पाहण्याकरिता मुकुलिका दार उघडून आत आली. जवळ येऊन तिने विचारले, रात्री चांगली झोप लागली ना? ती किंचित लाजेल, माझ्याकडे पाहणार क्षणभर गोंधळून जाईल असे मला वाटले होते. पण ती शांतपणाने सर्व व्यवहार करीत होती, जणू रात्री काही घडले नव्हते. जे घडले ते एक स्वप्न होते. जागेपणी स्वप्नाचा काय उपयोग आहे? मुकुलिका किती अभिनय निपुण नटी होती. रात्री तिने प्रेयसीची भूमिका केली होती, पण आता ती तितक्याच कुशलतेने दासीची भूमिका करीत होती. तिच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे ते मला कळेना. ती गालातल्या गालात हसली. पापण्यांची मोठी गोड चाळवाचाळव करीत तिने माझ्याकडे एक कटाक्ष फेकला. प्रक्षालनाचे साहित्य आणण्याकरिता ती बाहेर जाऊ लागली. तिची पाठमोरी आकृती पाहता पाहता स्मृती जागृत झाल्या. नकळत माझ्या तोंडून शब्द गेला, मुकुलिके. ती थांबली. तिने किंचित मुरडून वळून पाहिले. मग ती लगबगीने परत आली. मंचकाजवळ येऊन तिने विचारले, मला हाक मारली युवराजांनी? मी तिला हाक मारली होती, पण कशासाठी माझे मलाच ठाऊक नव्हते. मी स्तब्ध राहिलो. लगेच हात जोडून मृदू स्वराने ती म्हणाली, काही चुकलं का माझ्या हातून? चूक तुझी नाही, माझी आहे. तू आत येताच तुला ओढून अशी जवळ बसवायला हवं होतं मी. ते सोडून तुला दासीचं कामं करायला लावले हे. असे काहीतरी बोलावेसे वाटले पण ते अगदी आतल्या मनाला बाह्यतः मी मुकाच राहिलो. माझ्या मौनाचे तिला कोडे पडले. ती किंचित कातर स्वराने उद्गारली, दासीचा राग आलाय महाराजांना. छे, एवढाच उद्गार कसा बसा माझ्या तोंडून बाहेर पडला. वेडी कुठली, हे त्याच्यापुढे शब्द मी उच्चारणार होतो. तितक्यात
मुकुलिकेच्या हाताखालची एक दासी लगबगीने आत आली. माझ्या छातीत धस्स झाले. उठल्यापासून एकदासुद्धा बाबांची मला आठवणही झाली नव्हती. मनुष्य किती आप्त लंपट असतो. माझ्या कृतज्ञपणाची क्षणभर खंत वाटली मला. अमात्यांनी पाठवलेले पत्र देऊन दासी निघून गेली. ते पत्र कचाचे होते. ते घेऊन येणारे ऋषिकुमार मध्यरात्री हस्तिनापुरात आले होते. युवराज, आपल्या पाठोपाठ मलाही आश्रम सोडून जावं लागलं आहे. आपण सर्वांनी मिळून शांतियज्ञ पार पाडला, पण त्या यज्ञाच्या पवित्र कुंडातल्या अग्नीचं विधिपूर्वक विसर्जन होण्याच्या आधीच देवदैत्यांच्या युद्धाचा वणवा भडकला आहे. दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी संजीवनी विद्या संपादन केल्याचं इथं आपण ऐकलंय होतं. त्या विद्येच्या बळावर रणांगणात मारल्या जाणाऱ्या राक्षस सैनिकांना ते पुन्हा पुन्हा जिवंत करीत आहेत. आपला पराभव आता अटळ आहे. या भावनेने देव हताश होऊन गेले आहेत. काय करावे कुणालाच कळत नाही. युद्ध ते 2 व्यक्तीतलं असो, 2 जातीतलं असो अथवा 2 शक्तीतलं असो, मला नेहमीच निंद्य आणि निषेधार्ह वाटत आले आहे. आदिशक्तीनं निर्माण केलेले हे सुंदर विश्व किती विशाल आणि संपन्न आहे. त्यात प्रत्येकाला जगता येणार नाही का? माझ्यासारख्या वेड्याच हे स्वप्न कधी काळी खरं होणार आहे की नाही कुणाला ठाऊक. आज तरी हा विचार म्हणजे केवळ स्वप्नरंजन आहे. या युद्धात देवांचा पराभव होणार हे उघड दिसत आहे, पण आपल्या ज्ञातीचा पराजय उघड्या डोळ्यांनी पाहणं किती कठीण आहे. तो टाळण्याकरिता काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं मला वाटू लागलं. सारी रात्र पर्णकुटी पुढच्या अंगणात मी इरझारा घालीत होतो. आकाशात नक्षत्र चमकत होती, पण माझ्या मनात अंधार भरला होता. या अस्वस्थ मनस्थितीत मला आपली किती आठवण झाली म्हणून सांगू. शेवटी पहाटे एक कल्पना सुचली, स्फुरली. कवीला काव्य कसं सुचतं याचा अनुभव मी घेतला. देव पक्षाला संजीवनी विद्या मिळेल तरच त्याचा पराभव टळेल, पण ती विद्या त्रिभुवनात केवळ शुक्राचार्यांना अवगत आहे. कुणीतरी शिष्य म्हणून त्यांच्याकडे जायला हवं, ती विद्या हस्तगत करायला हवी. देवापेक्षा कुणी हे साहस करील असं वाटत नाही, म्हणून मीच ऋषपर्व्यांच्या राज्यात जाऊन या विद्येसाठी शुक्राचार्यांचा शिष्य होण्याचं ठरवलं आहे. तिथं काय घडेल हे कसं सांगू. कदाचित माझा हेतू सफल होईल, कदाचित ध्येयसिद्धीच्या कामी मला माझे प्राण अर्पण करावे लागतील. अंगिरस महर्षींनी ते आमच्याच कुळातील आहेत हे मी आपल्याला सांगितलं होतं का? या कल्पनेला आशीर्वाद दिला आहे. तो देताना ते सहज मला म्हणाले, तू जन्मानं ब्राह्मण आहेस. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन हा तुझा धर्म. तू विद्या मिळवायला चालला आहेस हे खरं, पण तुझं हे साहस ब्राह्मणांपेक्षा क्षत्रियालाच शोभणार आहे. मी उद्गारलो, युवराज, ययाती इथं असते तर त्यांना बरोबर घेऊनच मी राक्षसांच्या राज्यात पाऊल टाकलं असतं. शौर्याचं काम मी त्यांच्याकडं सोपवलं असतं आणि विद्यासंपादनाचं काम माझ्याकडं घेतलं असतं. अंगिरसांना मी बोलून दाखवलं नाही, पण त्यांच्या उद्गारांमुळे माझ्या मनात एक नवा विचार निर्माण झाला. प्रत्येक वर्णाने इतर वर्णाचे गुण आत्मसात करण्यात कोणती हानी आहे? अनेक नद्यांचे पाणी एकत्रित करूनच आपण आराध्य देवतेला अभिषेक करीत असतो. युवराज, शांतियज्ञाच्या निमित्तानं आपण जवळ आलो. समवयस्करांमध्ये मैत्री लवकर होते, त्यामुळे आपला स्नेह जडला. आपली प्रेमळ स्मृती माझ्या मनात सदैव जागृत राहील. संजीवनी विद्या मिळवून मी सुखरूप परत आलो तर केव्हा ना केव्हा आपल्या भेटीचा योग येईलच. काही ग्रहांची युती अल्पकाळानं होते, काहींची दीर्घकाळानं होते. आपणा दोघांची भेट केव्हा होईल हे आज सांगवत नाही, पण ती निश्चित होईल आणि त्यावेळी धर्माचा जगात जे जे मंगल असेल त्याचा पुरस्कार करणारा एक पुण्यश्लोक राजा म्हणून माझ्या मित्राला मी कडकडून मिठी मारू शकेन. अशा सुखस्वप्नात मी आज आहे. अधिक काय लिहू? वेदसुद्धा हृदयभावना व्यक्त करताना अपुरे पडतात. आचार्यांचे आपल्याला अनेक आशीर्वाद. नहुष महाराजांना लवकर आराम पडो अशी भगवान उमाशंकरापाशी प्रार्थना. अरे हो, एक गोष्ट लिहायची राहिलीच. आपली ती चिमुरडी, एक फूल दोघांना कसं द्यावं म्हणून गोंधळलेली गोड मुलगी, मी आश्रम सोडून जाणार म्हणून ती आकसाबोक्सी रडत आहे. तिच्या वेलींवर फुलंच फुलं फुललेली आहेत. त्यांचं कौतुक आता कोण करणार म्हणून ती काळजीत पडली आहे. मी तिला सांगितले आहे की युवराज पुन्हा लवकरच तुझ्यासाठी आश्रमात येतील.
नुसती तुझी फुलं पाहायलाच नाही तर त्यांचा वाससुद्धा घ्यायला. कचाचे हे पत्र वाचून संपविताच माझी स्थिती मोठी विचित्र झाली. चोरासारखा मी मंचकावर बसलो. मन विषादाने भरून गेले. कच आपल्या पक्षासाठी प्राणार्पण करायला सिद्ध झाला आहे आणि मी बाबा मृत्यूशय्येवर आहेत याचे भानसुद्धा मला रात्री राहिले नाही. मी सुखाचा शोध करीत करीत सुंदर सुगंधी फुले केवळ दुरून पाहायची असतात काय? त्याचा वास घेण्यात कोणते पाप आहे? मुकुलिका मला सुंदर वाटली. मी पाप केले? काल रात्री माझ्या हातून पाप घडले? पापाच्या कल्पनेने माझ्या मनाची तगतग सुरू झाली. मधाचा आस्वाद घेता घेता मधमाशांचे मोहोळ उठावे आणि त्यांनी कडकडून सर्वांगाला दंश करावा. मी मंचकावरून उठलो आणि मुकुलिकेला म्हणालो, रथ सिद्ध करायला सांग. असेच जाणार आपण? हो. कुठं? नगरात, बाबांच्या दर्शनाला, आईची पायधूळ मस्तकी घ्यायला. थोडं खाऊन उगीच तोंड घालू नकोस मध्ये. दासीचा उपदेश ऐकायची सवय नाही मला. नि हे पहा, मी संध्याकाळी परत येणार नाही, वाड्यावरच राहीन. पण काय? युवराज अहोरात्र अशोकवनातच राहणार आहेत. यांना पूर्ण विश्रांती मिळेल आणि त्यांचं मन प्रसन्न राहील अशी दक्षता सर्व सेवकांनी घ्यावी अशी अमात्यांची आज्ञा आहे आम्हाला. ठीक आहे, ती ऐकली मी. मग संध्याकाळी विश्रांतीकरिता मी येणार नाही. बाबांच्या प्रकृतीत काडी इतकीही सुधारणा नव्हती. दिवसा ते निश्चेष्ट पडून असत. संध्याकाळी वाताचा जोर झाल्यावर ते बोलू लागत. क्वचित अचूक, बहुधा बिचूक. मी त्याच्या महालात जाऊन त्यांचे पादवंदन केले आणि उदास मनाने आईच्या महालाकडे वळलो. महालात आणून ठेवलेल्या एका सोन्याच्या देव्हाऱ्यापुढे हात जोडून आई बसली होती. थोड्या दिवसात ती किती क्रूश दिसू लागली होती. तिच्या करुण मूर्तीकडे मला पाहावेना. मी तिच्या जवळ जाऊन बसलो. तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला. त्या स्पर्शात मूर्तिमंद वात्सल्य अवतरले होते. देव्हाऱ्यातली मूर्ती आणि दुःखी कष्टी आई त्यांच्या दर्शनाने माझ्या मनाची व्याकुळता वाढली. नकळत रात्रीच्या स्मृती जागृत झाल्या. ते पाप होते का? असेल तर देवापुढे आईपुढे जे घडले ते मोकळ्या मनाने कबूल करणे हाच त्यातून मुक्त होण्याचा उपाय नाही का? आईकडे पाहण्याचा धीर होईना मला. ती माझे तोंड हाताने वळविण्याचा प्रयत्न करीत म्हणाली, काहीतरी चोरतो आहेस तू माझ्यापासून. मी चमकलो, चरकलो. आईला काय सांगायचे, कसे सांगायचे मी तिच्याकडे तोंड करीत नाही असे पाहून ती म्हणाली, अशोकवनात सुद्धा रात्रभर तळमळत राहिला असशील तू. त्यांची नि माझी काळजी करीत. मोठा हळवा स्वभाव आहे तुझा. प्रत्येक गोष्ट जीवाला लावून घेतोस. अरे वेड्या, काळजी कुणाला चुकली आहे? भगवान शंकरांनी हालाहल घेतलं तेव्हा गौरीमाई कशी धाईधाई रडू लागली हे कालचं व्याख्यानात ऐकलं मी. पण आई, पण नाही बिन नाही. लहानांनी काळजी करून झुरायचं असलं तर मग वडील माणसं हवीत रे कशाला? उगीच वेड्यासारखा वागू नकोस. काव्य, नृत्य, संगीत यात कुठं मन रमतंय का पहा. त्याच वेळी अमात्य आत आले. आई त्यांना म्हणाली, अमात्य, त्या अशोकवनातली अवस्था काही. अमात्य मध्येच म्हणाले, देवी, तिथं काहीच ऊन पडणार नाही अशी व्यवस्था केली आहे मी. मुकुलिका म्हणून दासी आहे, नवीन आहे, पण चतुर आहे मोठी. तिच्याकडं युवराजांच्या सुखसोयींची सर्व सूत्र. मी पुन्हा चमकलो, चरकलो. ते काल रात्री घडले ते अपरिहार्य असो वा नसो, पाप असो अथवा नसो, ते अमात्यांच्या संमतीनेच घडले काय? नाही तर मुकुलिकेसारख्या दासीला एवढे साहस करण्याचा धीर कसा झाला असता? याचा अर्थ ते सारे क्षम्य आहे असाच का? आई अमात्यांना म्हणत होती, तुमची तिथली व्यवस्था फार सुरेख असेल, पण येऊन सुखात रमायला हवं ना. ती हसली आणि पुढे म्हणाली, आमची माणसं कशी आहेत हे मी का सांगायला हवं तुम्हाला? अमात्य, इंद्रलोकात सुद्धा ती सुखी व्हायची नाहीत. मला वाटतं ययूचा दिवसाचा वेळ काव्यसंगीत अशा काही नादात गेला तर त्यांचं मन लवकर स्थिर होईल. राजकवींचा दुसरा मुलगा माधव आहे ना, मोठा रसिक आणि बोलका आहे. त्यालाच बोलावून घेऊन दिवसभर युवराजांच्या सेवेत ठेवतो म्हणजे झाले. मी हसण्याचा प्रयत्न करीत अमात्यांना म्हणालो, माधवला आधी कुणातरी पंडिताकडं मला घेऊन जायला सांगा. जन्ममृत्यूच्या गूढ प्रश्नांनी माझं मन बावरून गेलं आहे.
माधवने मला एका श्रेष्ठ पंडिताच्या घरी नेले. त्यांच्याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित होत्या. जाता जाता तो त्या मला सांगू लागला. पौर्णिमा व अमावस्या या 2च दिवशी ते घरातल्या मंडळींच्या पंक्तीला बसून भोजन करीत. इतर दिवशी अभ्यासिकेत त्यांचे ताट जायचे. ते ताट बुधवारचे आहे की गुरुवारचे आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नसे. हिमालयाच्या टेकड्यांप्रमाणे त्यांच्या खोलीत शास्त्रांच्या पोथ्यांचे उंच उंच ढीग पडलेले असत. त्या टेकड्यांमधल्या गुहात राहणाऱ्या ऋषीमुनींप्रमाणे ते पंडित महाशय या टेकड्यांमधल्या किंचित मोकळ्या जागेत हुरमांडी घालून बसलेले दिसत. एका आषाढाच्या अमावस्येला ऐन मध्यरात्री कुणी चोर त्यांच्या अंगणात आला. त्याचवेळी पंडित महाशय कुठल्या तरी श्लोकातला एक शब्द प्रक्षिप्त आहे अशी शंका घेऊन पोथ्या धुंडाळीत आपल्या खोलीत फिरू लागले. हातात दिवा घेऊन मध्यरात्री फिरणारी, दाढी बोटभर वाढलेली, अतिशय हडकुळी अशी ती आकृती पाहून या घरात भुताटकी असावी असे त्या चोराला वाटले. तो भ्याला आणि आल्या पावली पळून गेला. राजसभेत ते विशेष महत्त्वाच्या समारंभात तेवढे येत. नृत्य गायन सुरू झाले की खाली मान घालून श्लोक पुटपुटत बसत. भेटायला येणाऱ्या माणसाला ते कोणता प्रश्न विचारतील याचा नेम नसे. एकदा एक जटाधारी यती परमेश्वराच्या स्वरूपाविषयी त्यांच्याशी काही चर्चा करण्याकरिता गेला. वादविवाद रंगात आला. मध्येच पंडितांनी त्याला विचारले, आपण श्रमश्रू केव्हा करणार? त्या बिचाराला या प्रश्नाचा परमेश्वराशी काय संबंध आहे हे कळेना. तो पंडिताकडे टकमक पाहू लागला. पंडित रेकत म्हणाले, यती महाराज, घनदाट अरण्यात सूर्यकिरणांना पृथ्वीपर्यंत पोहोचणं मोठं कठीण जातं. तसं होतंय आपलं. या जटाभारातून कुठलाही विषय आपल्या डोक्यात शिरत नाही. तो मधल्यामध्ये अडकून पडतो. पंडितांकडे आलेल्या पश्चिम आर्यावर्तातील एका शास्त्रांनी त्यांना विचारले, आपल्याला मूल किती आहेत? त्यांनी ताडकन उत्तर दिले, मला ठाऊक नाही. ते सौभाग्यवतीला विचारा. असल्या गोष्टीत लक्ष घालायला वेळ नाही मला. मात्र प्रत्येक मुलाच्या बारशाच्या वेळी पंडित आणि पंडितीनबाई यांच्यात खडाष्टक जुंपे. नव्या मुलाचे किंवा मुलीचे नाव काय ठेवायचे या प्रश्नावर पतीपत्नीत तुमुल युद्ध होई. बिचाऱ्या बायकोचे या एका गोष्टीत नवऱ्यापुढे काही चालत नसे. माया, मुक्ती, प्रकृती, तितिक्षा अशी पंडितांच्या मुलींची नावे होती. एका मुलाचे नाव त्यांनी यम असे ठेवले. बायकोने हात जोडून हे भयंकर नाव ठेवू नका म्हणून विनवणी केली, पण यम नियमा ला यम आहे याचा अर्थ फार चांगला आहे असे सांगून त्यांनी तिचे तोंड बंद केले. तो मुलगा 5-6 वर्षाचा होऊन बाहेरच्या मुलांबरोबर खेळू लागला. तेव्हा प्रत्येक पोर त्याला चिडवून म्हणे, का रे यमा, तुझा रेडा कुठं आहे? शेवटी बापडा यम रडकुंडीला आला. वडिलांनी हे नाव बदलावे म्हणून त्याने त्यांचे पाय धरले. माधवला रसाळवाणींची देणगी लाभली होती. त्याने या साऱ्या गोष्टी अशा रंगात येऊन सांगितल्या की हसू आवरणे अशक्य झाले. विद्वान माणसे विक्षिप्त असतात, अशी त्यांची बुद्धी अलौकिक, तशी त्यांची वृत्तीही लोकविलक्षण. त्यामुळे त्यांच्या असल्या गोष्टी तिखट मीठ लावून सांगण्यात प्रत्येकजण हमीकने भाग घेतो. पंडित महाशयाच्या या आख्यायिका अशाच प्रकारे प्रचलित झाल्या असल्या पाहिजे हे मला कळत होते. पण माधवच्या रसभरीत वर्णनात यात खरा भाग किती होता कुणाला ठाऊक. मी रंगून गेलो. माझ्या मनातले मळभ त्यामुळे पांगले.